ते महाराज अभंगाच्या पहिल्याच तुकड्यात सांगतात स्वामिकाज म्हणजे काय तर गड्याने मालकाचं इमानदारीनं काम करणं किंवा मालकाची सेवा करणं यालाच म्हणतात स्वामिकाज. बरं आपल्या मालकाचं इमानदारीनं काम कोणी केलं तर इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. असं मी म्हणत नाही तर कोण म्हणतंय दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. तर इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. काय येतं तर याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहू. करा भजन विठाला विठाला. एकदा काय झालं सहज नारद महर्षी फिरत प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्राला म्हणले प्रभूजी तुमच्याकडे भक्तांची यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणाले हो. मग नारद महर्षी म्हणाले द्या ना. मग लगेच प्रभू रामचंद्रानं भक्तांची यादी काढली नारद महर्षीला दिली. महाराज नारद महर्षीने ती यादी पाहिली. त्या यादी सर्वात वर नारद महर्षीत नाव होतं. एक नंबरलाच नारद महर्षीत नाव. पण त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं. नारद महर्षी देवाला काय नाही म्हणले डायरेक्ट हनुमंतरायाकडे गेले आणि महाराज हनुमंतरायाचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बोला हनुमंतराय म्हणाले काय झालं. नारद महर्षी म्हणाले मी प्रभू रामचंद्राकडून भक्तांची यादी आणले आणि या यादीमध्ये तुमचं नावच नाही. मग हनुमंतराय म्हणाले त्या यादीमध्ये माझं नाव यावं म्हणून मी भजनच करत नाही. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले नाही नाही तुमचं या यादीमध्ये नाव पाहिजे. हनुमंतराय म्हणाले लसू द्या ना. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले हनुमंतराय तुम्हाला तर काही कळतच नाही. कसे लोक तुम्हाला बुद्धिमत्ता वरिष्ठामध्ये कोणाच ठाव तुम्हाला तर काही कळतच नाही पण देवाला पण काही कळ पाहिजे का नाही. महाराज हनुमंतरायाचा एक स्वभाव होता. हनुमंतरायाला स्वतःला कोणी बोललं तरी हनुमंतराय सहन करत होते. पण हनुमंतरायाच्या प्रभूला म्हणजे स्वामीला म्हणजेच प्रभू रामचंद्राला कुणी बोललं तर हनुमंतराय ते सहन करत नव्हते. हनुमंतराय म्हणाले माझ्या प्रभूला बोलतोय का याला झटका दाखवत लागते. मग हनुमंतराय म्हणाले नारद महर्षी नाव नाही माझं आणि तन तन करायले तुम्ही म्हणजे असं झालं लगीन आहे लोकाचं लगीन आहे लोकाचं नाचता येड्या डोक्याचं म्हणायला वर काय. मग महाराज हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ महाराज आजकाल माणसं एवढे हुशार झाले. हनुमंत
हनुमंतराय होते. माणसं किती हुशार झालेत. महाराज माझं एका गावी कीर्तन होतं, तिकडले यजमानाचा मला फोन आला. महाराज पोहोचायला किती वेळ आहे? मी म्हणलं 1 तास लागेल, वाटण आहे. तो म्हणला जेवायला काय करायचं? मी म्हणलं डाळ पोळी करा. तो म्हणला नाही महाराज स्वीटमधलं. मी म्हणलं करा मग बुंदीचे लाडू. तो म्हणला बरं ठीक आहे महाराज. त्यानं फोन कट केला. तो घरी गेला. त्याच्या बायकोला म्हणला अरे जरा महाराज येईलेत, स्वयंपाक बनव बरं आणि स्वीटमध्ये बुंदीचे लड्डू बनव. त्यावेळेस त्याची बायको म्हणाली की महाराजाला यायला किती वेळ आहे? त्यावेळेस तो म्हणाला 1 तास. त्यावेळेस त्याची बायको म्हणली 1 तासात कुठं बुंदीचे लड्डू होतात का? तुम्ही ऑनलाईन मागवा. तो म्हणला लड्डू ऑनलाईन भेटतात? त्याची बायको म्हणली आजकाल लेकरं ऑनलाईन भेटायले, तुम्ही लड्डूचं काय घेऊन बसले? फक्त नंबर बरोबर लावा. महाराज त्यानं टोल फ्री नंबर घेतला. महाराज शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून लेडीजचाच आवाज येतो. हा म्हणला हॅलो. त्यावेळेस ती बाई म्हणाली आमच्या स्वीट होममध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कृपया मराठी करता 1चं बटन दाबा, हिंदी करता 2चं बटन दाबा आणि इंग्लिश करता 3चं बटन दाबा. महाराज मराठवाड्यातला होता आणि जालना जिल्ह्यातला होता. जालना जिल्ह्यातले माणसालाही हुशार. तो कधी मध्ये ज्ञानेश्वर वाचायचा, ज्ञानेश्वरी वाचायचा. त्याने मोजक्या 16 पाठ केल्या. तो म्हणला माझा मराठाची बोल कौतुके. मग महाराज तो म्हणला नाही मराठी. त्यानं मराठीचं एक नंबरचं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन खरेदी करायचं असेल तर 2चं बटन दाबा, खट्टा मिठ्ठा खरेदी करायचं असेल तर 3चं बटन दाबा. महाराज याला स्वीटमधलंच पाहिजे होतं. त्यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली